आज टोरेंट, टाटा, पोशीर, शिलार आणि कोंढाणा डॅम संदर्भात ही दुसरी बैठक तमाम कर्जतकरांच्या वतीने आयोजित केली होती। आजच्या बैठकीला सुद्धा खूप मोठ्या संख्येने सर्वीकडे लग्नाचा सीझन सुरू असताना मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। आजच्या बैठकीमध्ये आम्ही एक ठोस निर्णय घेतलेला आहे की आता त्याच्यातल्या कायदेशीर लढाईची सुद्धा तयारी केलेली आहे। PIL आम्ही दाखल करतोय, ग्रीन ट्रिब्युनलला सुद्धा आम्ही केस दाखल करतोय आणि महत्त्वाची गोष्ट का ह्या लढ्यासाठी लोकांमधून वर्गणीसुद्धा जाहीर केलेली आहे। कुणी लाख रुपये, 25,000 रुपये अशा प्रकारची एकीकडे चर्चा चालू होती कारण टोरेंटकडून पैसे दिले जातात, इकडे आता आम्ही टोरेंटला थांबवण्यासाठी आता पैसे उभे करतोय आणि हा खूप मोठा सिग्नल त्याच्यामध्ये आणि खूप मोठी एक जागृती सुरू झालेली आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल का आज वारंवार आम्ही म्हणतोय कोंढाणा असेल, पोशीर, शिलार असेल, टाटा असेल आणि त्याच्यामध्ये आता हा टोरेंट का ज्याच्यामध्ये ह्या प्रोजेक्टची कुठल्याही प्रकारची गरज नसताना लाखो झाडं त्याच्यामध्ये तोडली जाणार आहेत। आज गेल्या 3-4 दिवसामध्ये पाहिलं असेल का ओव्हरलोडच्या ह्याच्यामध्ये 5-5 तास लाईट नाही आहे कर्जतला। मग इतके मोठे प्रोजेक्ट होऊन त्याचा फायदा काय? 100 वर्षापूर्वी टाटा झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची सबसिडी, कन्सेशन किंवा कर्जतला लाईट पुरवली जात नाही आहे आणि इतकी सर्व धरणं होते, त्या धरणाचा फायदा इथल्या लोकांना नाही आहे। आज अनेक ठिकाणी आमच्याकडे आता पंचायत समितीचे सन्मान्य सर्व पदाधिकारी इथं आहेत का तिथं लोकांच्या अशा प्रकारची निवेदनं आणि पत्र येत आहेत का तिथं पाणी टंचाई सुरू झालेली आहे। तर मग इतकं शासनाने ठरवलेलं काय का तिथं मुंबई आणि मुंबई महानगरासाठी कर्जत हे डम्पिंग ग्राउंड आहे का आज कर्जतची लोकही शांत आहेत, संयमी आहेत आणि ते काही करू शकत नाही, ही जी भावना तयार झालेली आहे। त्याच्यासाठी आजच्या बैठकीमध्ये हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे का येत्या महिनाभरामध्ये आम्ही कर्जतमध्ये स्थानिक स्तरावर सुद्धा एक मोठं आंदोलन उभं करतोय, ज्याच्यामध्ये टोरेंटबरोबर ही जी काय सर्व धरणं आहेत या धरणांचा आमचा त्याला विरोध आहे, कशाप्रकारे याचा पर्यावरणावर परिणाम होणार आहे या संदर्भात सुद्धा शासनाचं लक्ष आकर्षित करण्यासाठी ते आंदोलन आम्ही उभं करणार।